फडणवीस होऊन गेले, स्वतः मुख्यमंत्री होऊन गेले आळंदीमध्ये, पण त्यांनी शून्य काम झालेलं आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फक्त आश्वासने देतात, ह्याच्या पलीकडे ते काही काम करत नाहीये। आमचे वारकरी जर तीर्थ म्हणून पितात तर तुम्ही पण हे पिऊन पहा, तुम्हाला कळेल। आज महाराष्ट्रात जी रोगराई वाढलेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे। विकासाच्या नावावर नद्यांचे काठ सुशोभीकरण करायचे, करोडो रुपये त्यावर खर्च करायचे, नदी प्रदूषणावर काम नाही करायचं। आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे। हे वारकऱ्यांच्या जीवाशी खेळतात। ते पुण्यात पालखीचा वारीचं आगमन 2 दिवसावर आलेलं आहे। 28 तारखेला वारी सुरू होते आणि अशा परिस्थितीत इंद्रायणी नदी जी आहे ती प्रदूषण मुक्त झाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज प्रतिकात्मक इंद्रायणी नदीच्या पाण्याची पालखी काढून आंदोलन करण्यात येते। आपल्यासोबत अनंत घरत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पर्यावरणासाठी काम करतात। आनंदजी, नेमका काय विषय? इंद्रायणी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे ही तुमची मागणी आहे। आम्ही गेले अनेक वर्ष पर्यावरणावर काम करतोय पुणे शहरामध्ये। इंद्रायणी प्रदूषणावर मागच्या वर्षी आम्ही पत्र दिलं होतं। मुख्यमंत्री येऊन गेले, फडणवीस होऊन गेले, फडणवीस होऊन गेले, स्वतः मुख्यमंत्री होऊन गेले आळंदीमध्ये, पण त्यांनी शून्य काम झालेलं आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फक्त आश्वासने देतात, ह्याच्या पलीकडे ते काही काम करत नाहीये। त्यामुळे शेवटी इंद्रायणीतील प्रदूषित पाणी घेऊन आज आम्ही आलो आहे आणि त्याची वारी काढली आहे आणि आज ह्याच पाण्याने आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आज ते देणार आहे। आमचे वारकरी जर तीर्थ म्हणून पितात तर तुम्ही पण हे पिऊन पहा, तुम्हाला कळेल। आज महाराष्ट्रात जी रोगराई वाढलेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे। हे वारकऱ्यांच्या जीवाशी खेळतात। ते वारकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि या उद्योग मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही शिवसेनेची एक मुखाने मागणी आहे। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। 30 तारखेला वारी पुण्यात येणार आहे, मात्र 28 आणि 29 तारखेला ही वारी देव आणि आळंदीवरून सुरू होईल। त्यासाठी वारकरी जमा व्हायला सुरुवात झाली। असं वाटत नाही का ही मागणी करायला कुठेतरी उशीर झालाय? आम्ही मागच्या 1 वर्षापासून फॉलोअप घेतोय आणि आम्ही शेवटी शिवसेना म्हणून ही मागणी वर्षभर फॉलोअप घेतोय। मग आता जे राज्यकर्ते आहेत त्यांनी खरं राजीनामा दिला पाहिजे ना। त्यांनी उशीर केलाय, कारण त्यांना जनतेने निवडून दिले, जनतेच्या सेवेसाठी दिले। त्याच्यामध्ये वारकरी सुद्धा येतात ना। वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळायचा यांना अधिकार दिलाय का आपण? विकासाच्या नावावर नद्यांचे काठ सुशोभीकरण करायचे, करोडो रुपये त्यावर खर्च करायचे, नदी प्रदूषणावर काम नाही करायचं। नदीच्या आजूबाजूला STP प्लांट उभे केले पाहिजेत, जिथं औद्योगिक वसाहती आहे तिथं STP प्लांट टाकले पाहिजेत, तर पुढे नदी स्वच्छ होईल। हे न करता नदीच्या काठाला हजारो कोटीचे प्रोजेक्ट टाकायचे नदी सुशोभीकरणाचे आणि पाणी घाणच ठेवायचं, हे काम जे प्रशासन करते ना, हे थांबलं पाहिजे। नक्कीच, त्यामुळे नदी प्रदूषणाचं काम जे आहे ते प्रदूषणमुक्त नदी झाली पाहिजे यासाठी प्रशासनानं काम केलं पाहिजे आणि याच मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरल्याचा पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टे, समी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।